बांधवांनो, आझाद मैदानातील आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस. मी पहिल्यांदा महाराष्ट्रातल्या बांधवांसोबत बोलतो, कारण तुम्ही दररोजच ऐकताय ते. या भाजप सरकारला धनगरांनी भरभरून मतं दिले. 2014चं मोदी साहेबांचं आश्वासन, फडणवीस साहेबांचं आश्वासन आणि त्यांना आपण मतं देऊन दिलेली सत्ता, त्याच्यामुळं त्यांच्याकडं आपला हक्क आहे मागण्याचा. ते 2014च्या अगोदर धनगर मागत नव्हते का, आंदोलन होत नव्हते का? तर होत होते, प्रचंड होत होते. आता आमचं म्हणणं आहे की तुम्ही म्हणाले होतात, अभ्यास तुम्ही केलेला होता, आम्ही नाही. तुम्ही मतं द्या म्हटले, आम्ही दिले. पण तुम्ही पहिल्या कॅबिनेट मध्ये देतो म्हणलं होतं, दिलं नाही. मग आंदोलन सातत्यानं आमची होत राहिली. आमच्या बोकांडी टीस बसवली. त्या नागपूरच्या संविधान चौकामध्ये आता कल्याणताई त्यांच्या लक्षात आहे की नाही मला माहित नाही, डॉक्टर शशिकांत तरंगे, कल्याणीताई, दादासाहेब काळे साताऱ्याचे, आम्ही असे बरेच लोक विरोध केला होता. कारण आम्हाला त्यावेळेसच कळलं होतं की फसवणूक आहे. झालं, टीचचा रिझल्ट काय आला, आमचं आंदोलन फसलं. नंतरच्या काळात आंदोलनं झाली, शिंदे समिती आमच्या बोकांडी बसवली. आउटपुट काय? 0. मुळात मी अत्यंत नम्रपणे सांगतो, माझा जितका अभ्यास आहे ते 100% सत्य आहे असं नाहीये, पण मला जे दिसतंय तेच सत्य आहे. आज माझं 100% ठाम मत आहे की तुमचा प्रश्न हा समितीच्या, आयोगाच्या माध्यमातून इतकंच नाही तर आजच्या तारखेत कोर्टाच्या माध्यमातून सुद्धा लागू शकत नाही. कोर्टाच्या माध्यमातून निकाल लागल, पण कोर्ट सुद्धा तेवढं सक्षम असेल, तुम्ही त्याच्यापेक्षा सक्षम असेल तर. दुर्दैवानं जोपर्यंत रस्त्यावरची ताकदीची लढाई होऊन सरकारवर दबाव येत नाही, कारण परवा बैठक झाली, आता तितका वेळ नाही सांगायला. मुख्यमंत्री महोदयांसोबत बैठका होतात, सातत्यानं होतात आणि सकारात्मक होतात. तशीच ती बैठक आहे. आउटपुट काय? मी त्या दिवशी स्पष्ट बोललो फडणवीस साहेबांना की तुमची इच्छा आहे साहेब देण्याची, खरं आहे, मान्य आहे आम्हाला, पण त्याचं रूपांतर इच्छा शक्तीत करा आणि दिलेला शब्द पाळा. तुम्ही सुप्रीम आहात राज्याचे, मोदी साहेब सुप्रीम आहेत राज्याचे. सगळ्या चर्चा झाल्या, त्यांनी सांगितलं काही टेक्निकल गोष्टी, आम्ही त्यांना तेही सांगितलं. माझ्या अगोदर आंदोलनं झाली, नंतर आंदोलनं झाली, मी काही एकमेव नाहीये. पण पंढरपूरच्या आंदोलनात आम्ही 6 बांधव बसलो होतो, त्यात मी एक मुख्य उपोषण करता होतो. लेखी दिलं होतं शिंदे साहेबांनी. 25 सप्टेंबर 2024ला आमचं आंदोलन संपलं, 16 सप्टेंबरला सुरू झालं. लेखी दिलं की 15 दिवसात GR काढतो. आम्ही विड्रॉल केलं आंदोलन. 1 वर्ष झालं काहीच होत नव्हतं, कंप्लीट 1 वर्ष झालं. आणि 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी मी ठरवलं. तात्या का ठरवलं? आम्हाला पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा हा प्रांतवाद आमच्या डोक्यात नाहीये. सगळे धनगर एक आहे महाराष्ट्रातले. उद्या सर्टिफिकेट मिळालं तर मराठवाड्याला थोडी मिळणार आहे. उलट मराठवाड्यातले थोडे अडाणी येडे, पश्चिम महाराष्ट्रातले हुशार आहे, त्याच्यापेक्षा विदर्भातले हुशार आहे, उत्तर महाराष्ट्रातले हुशार, ते पहिले काढतील. पण तात्यासाहेब, पश्चिम महाराष्ट्राला वेदना माहित नाहीयेत. ज्या वेदना, जी दुःख जे भोगलंय मराठवाड्यानं, ते महाराष्ट्रात दुसऱ्या म्हणजे धनगरांनी नाही, ऑल ओव्हर सगळ्या जातींनी. कारण 15 ऑगस्ट 1947ला देश स्वतंत्र झाला. आमचा भाग 17 सप्टेंबर 48ला, म्हणजे 13 महिने 2 दिवस लेट. म्हणून वेदना कल्याणताई आमच्याकडे जास्त आहेत. म्हणून मी ठरवलं हे होईल तर फक्त मराठवाड्याच्या मातीत होईल, कारण मराठवाड्याची माती ही क्रांतीची आहे. त्याला पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ सगळ्यांची साथ असल्याशिवाय ते होणार नाही. पण ताकद तिथून सुरू झाली. आणि जर पश्चिम महाराष्ट्राची मिळाली तात्या, तर मी तुम्हाला सांगतो, मराठवाड्यातले जर 2 लाख धनगर रस्त्यावर आले तर पश्चिम महाराष्ट्रातले 20 लाख येऊ शकतात, कारण संख्या तिकडे आहे. म्हणून आम्ही मराठवाड्याच्या भूमीत एक आंदोलन उभं केलं. 16 दिवस माझा जीव धोक्यात आला नानासाहेब. म्हणजे कोणत्याही क्षणी माझ्या जीवाचं काही होईल अशी परिस्थिती होती. तर त्यावेळेसही मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली, तर बरेच लोक ते साक्षीदार आहेत.
सकारात्मक झाली, फार सकारात्मक झाली. काय गणेश दादा, किती सकारात्मक झाली. आतापर्यंत अशी बैठकच झाली नाही म्हणे मुख्यमंत्र्यांसोबत. म्हणलं वा 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 वा, देव पावला. माझं रक्त जाळणं, माझा जीव धोक्यात घालणं कामाला आलं. आउटपुट मिळालं का? नाही मिळालं. का नाही मिळालं? कारण दुर्दैवानं धनगरांच्या भरोशावर भाजप गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्तेत येतंय महाराष्ट्रात, आणि ही मतं त्यांच्या खिशात असल्याचा त्यांचा समज आहे. 100% गैरसमज नाही येतो. त्याच्यामुळे तुमची भीतीच वाटत नाही रे बाबा. हो, अरे या राज्यातला आणि या देशातला सगळ्यात मोठा लढा जालन्याच्या भूमीत राहिला, हे मी नाही म्हणत, हे महाराष्ट्रातले लोक नाही, इथं उत्तर प्रदेशचे, कर्नाटकचे, राजस्थानचे लोक आलेले आहेत, ते म्हणतात. काय फायदा त्या लढ्याचा? कारण तुमची भीती ताकदीने वाटली, ती तिथं वाटली ना, मतात नाही दिसली ना. बरं झालं. मग आम्ही 21 जानेवारीला मुंबईचं कॉल केलं. काय झालं सगळ्यांनी पाहिलं. धनगर येडे आहेत आणि ते काही करू शकतात हे आम्ही सिद्ध केलं. महाराष्ट्र पोलिसांनी नाक्यावर, चौकात अडवलं, नाकेबंदी केली, अटक केलं. मुंबईत लोक आले, एवढे आले की सगळे पोलीस स्टेशन फुल झाले. तरी मल्हार मावळे एवढे आले की हे आझाद मैदान फुल झालं. माझ्या मागे हजारो पोलीस होते, तरी मी इथं आलो. कारण हा आमच्या मल्हार तंत्राचा, मल्हारी ताकदीचा, मल्हार नावात जी ताकद आहे, जो पराक्रम आहे, त्या पराक्रमाचा आम्ही वंशज आहेत हे आम्ही दाखवलं. तर त्यावेळेस आम्ही वापस गेलो. बऱ्याच बांधवांचा गैरसमज झाला होता, मी माफ करा. त्यावेळेसचा निर्णय तो योग्य होता, हे आता प्रत्येकाला मान्य करावं लागल. 4 दिवस झाले, आम्ही तर महिन्यापूर्वी सांगितलंय 16 मार्चला मुंबईत यायचं. किती लोक आले कल्याणताई मुंबईत? बर, इथं आम्ही आल्यानंतर पोलिसांना विनंती केली की तुम्ही रीतसर परवानगी द्या. रीतसर बसतो. तुम्ही 6 वाजता उठायचं सांगा, 6 वाजता उठतो. नेक्स्ट डेची परवानगी द्या. झाले 3 दिवस. आम्ही सांगितलं होतं पोलिसांना, तुम्ही परवानगी नाही दिली तर आम्ही उठणार नाही. आले लोक इथं. आत्ताही मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. आम्ही चुकत नाही रे बाबा. हो, तुमच्या मनात ज्या शंका कुशंका निर्माण होऊ राहिल्या, समज गैरसमज जे बळजबरीच तुमच्याच मनानं तयार होऊ राहिले, त्याच्यामुळे वाटोळ होतं या लढ्याचं. आमच्या लेकराबाळांच्या कल्याणाचं वाटोळ करतंय हा तुमचा चुकीचा विचार. आम्ही प्रामाणिकपणे लढतोय, प्राणांतिक लढतोय. ठीक आहे, निर्णय एखादा कमी जास्त, आमच्या बुद्धीला यावेळी जे सुचलं ते आम्ही करतोय. मी सांगितलं ना आत्ता, उद्याची परवानगी द्या, आत्ता उठतो. मी नाही उठत. बरं, इथून जर उठवलं पोलिसांनी, मी फुटपाथवर उठायचं. अरे का? याच आझाद मैदानामध्ये जावळे साहेब इथं आहे. मराठा समाज आमचा मोठा भाऊ आहे, आम्हाला त्यांच्याविषयी आदर आहे. पण हाच आमचा मोठा भाऊ मराठा समाज इथं आला होता. कोणती परवानगी होती त्यांना साहेब? हा, अरे ते आले, सरकारच्या बोकांडी बसले इथं. त्यावेळेस परवानगी नव्हती, चाललं. त्यावेळेस सुट्टी होती, चाललं. आणि आम्ही नियम फॉलो करतो. 3 दिवस झाले फुटपाथवर पडलोय आम्ही. ज्या सरकारला आम्ही निवडून दिलं, भरभरून मतं दिले, ते लोक तुमच्या 2.5-3 कोटी लेकरांच्या भविष्याचा लढा लढणाऱ्या मावळ्यांना फुटपाथवर झोपवू राहिले. याची चीड तुम्हाला येत नाही का बाबा? आणि आता जर पोलिसांनी इथून आम्हाला उठवलं, उठवू द्या, मी त्याला घाबरत नाही. मला उठवलं, फुटपाथवर टाकलं, फुटपाथवर उपोषण सुरू आहे. मला लॉकअप मध्ये टाकलं, लॉकअप मध्ये उपोषण सुरू आहे. मी मरायला लागलो आणि त्यांना असं वाटलं गेलं मरू द्यायचं नाही. मला वाचवायला जर दवाखान्यात नेलं, मी ट्रीटमेंट घेणार नाही, मरल तिथं, पण उपोषण सुरू राहील. मी कमी पडणार नाही. परीक्षा तुमची, वेळ तुमची धनगरांनो. हा तुमच्या 2.5-3 कोटी धनगरांचा स्वाभिमान